कशी बशी ज्याला नोकरी लागायची त्याचं संमतीपत्र सही करताना गार्डनचा मॅनेजर तिकून आला, म्हणला साहेब 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 नका नका सही नका करू, आपण याला नोकरी नाही देऊ शकत. काय झालं बाबा? काय नाही, आपल्या गार्डन मधला गोरीला मिळालाय. आता लोक काय बघा येत्याल, लोक नाही आल्यावर आपण ह्याची पगार कशात नाही द्यायची? तो म्हणला नाही हो साहेब नाही हो, कसं बसे लागले हो, नोकरी नाही हो साहेब, नाही हो नोकरी द्या हो साहेब. साहेब म्हणला तुला लाचारी, साहेब म्हणला तुला नोकरी देतो, तू फक्त एक काम कर, नोकरी क्लर्कची कर पण काम गुरिल्याचं कर. तर म्हणला हरकत नाही. गुरिल्याचे कपडे घालून ही रोज गार्डन मध्ये नाचायचा. एके दिवशी त्याच्याच कॉलेजमधले पोरं पोरी गार्डन बघायला आले. कदाचित त्यातली एखादी ह्याला जुनी आवडत असावी. जशी तिच्याकडे बघायचं तशी उडी मारायचा. ती दिसली का उडी, आता आपलं काय गुरिला होतं पोरगं होतं, पुरी बघू बघू उड्या मारायचं. उड्या मारीत मारीत कवा सिंहाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं त्यालाच कळलं नाही. तर पडलं ती पडलं, त्याने बघितलं सिंह झोपलाय. तो म्हणला हे बघ, जीव गेला तरी जीव गेल्यावर मरायचं, नोकरी गेली तरी 72, नोकरी गेलेली बरी जीवापेक्षा सरसलामत तो पगडी 50. लागला हात न वरडायला, वाचवा 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 वाचवा. ह्याच्या आवाजानं सिंह जागा झाला. सिंह पळत पळत आला आणि त्याच्या हातावर हात टाकून म्हणला गप, तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल. BSc करणारा गोरिला होता आणि MSc करणारा वाघ होता. काय डोकं घाण ठेवलंय? हा अरे करा ना, व्यापार करा, मोठे व्हा, पैसा कमवा. अरे तरुणासारखे तरुण आहेत तुम्ही. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य काय फक्त शक्तिबळावर झालं का? फक्त डोक्यावर? जरा आखा ना, शेती करताय, अरे चांगल्या सोयी सुविधा आहेत आता सध्या, आधुनिक तंत्रज्ञान आहे, वापरा ना, टेक्नॉलॉजी वापरा. दे रे हरीण घरच्या घरी, तेवढंच करायचं. असा परमात्मा कधीच देत नसतो, मेलात तरी देत नसतो. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. सिंह झोपलाय, त्याच्या तोंडात स्वतःहून हरीण जात नाही, कष्ट करावं लागतं. पोट भरायचं म्हणल्यावर पळावं लागतं आणि जीव वाचवायचा म्हणल्यावर सुद्धा पळावंच लागतं. आम्ही पळायलाच तयार नाहीयेत. डोकं वापरा. अरे काय कमी आहे आपल्याकडं? आमच्या भारतात काय आहे तेव्हा? अरे काय नाही आपल्या भारतात. चल, चकमकीत रस्ते, चमचमीत माड्या, मॉल कमी असतील आपल्या भारतात, सोयी सुविधा कमी असतील आपल्या भारतात, पण आपल्या भारतासारखं ज्ञान वैभव आणि आपल्या भारतासारखी निष्ठावंत माती कुठंच भेटणार नाही तुला. अरे जीवाला जीव देणारी माणसं आपल्या भारतात. हे कळत नाही का तुम्हाला? वैभव कळतच नाही कधी. कीर्तन ही परंपरा, संतांचे विचार कुठे मिळणार आहेत तुम्हाला? वाचा ज्ञानेश्वरी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती जी आम्हाला मिळाली आहे, पण आम्ही वाचायलाच तयार नाही. काय वाटतं? आज जी तुम्ही पुस्तकं वाचताय ज्ञानेश्वरीमध्ये कधीच लिहून ठेवलंय? जे शिक्षण तुम्ही आज घेता ना, ह्या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी लागला. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी लागला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नियावेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे, तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे आपल्या माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आहे जे आम्ही आज कॉलेजमध्ये शिकतो. मग ज्ञानोबा वेल एज्युकेटेड नव्हते? ज्ञानियांचं ज्ञानी येते आणि त्यांचं ज्ञान म्हणजे आपल्यासारखं कुणीतरी दिलंय त्याच्या पलीकडं. ज्ञानोबारायांचं ज्ञान म्हणजे तैसी दसेची वाट न पाहता आणि वैसेची गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तया ते. वरी आशीर्वाद, परमात्म्याने दिलेला आशीर्वाद. जगात चमत्कार कधीच घडत नाही आणि नसतो. डोळे उघडा, चमत्कार नावाची गोष्ट नसते. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली हा चमत्कार नाहीये, तुकोबारायांची गाथा तरली हा चमत्कार नाहीये, रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाहीये. ही पांडुरंगाची कृपा आणि त्या ज्ञानोबारायांची तपश्चर्या आहे म्हणून ते घडलंय. तपश्चर्या, त्याच्यामुळे मिळते कृपा आणि कृपेनं होतो, आशीर्वादानं होतो तो चमत्कार नाही. जो होतो तो परमात्म्यापर्यंत पोहोचणारा एक मार्ग आणि मोक्षाचा साधा सुद्धा सांगितलेला उपाय. चमत्काराचं नाव संतांच्या क्रियांना देऊ नका. संत चमत्कारिक नव्हते, संत कृपावंत होते. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. अहो काय माझ्याकडे, पण आमचं काय झालंय? जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. अहिक जगणं, धड. धड म्हणजे आपण म्हणतो धड बोलायला येत नाही त्याला आणि वागतोय कशाचा. धड म्हणजे कमीत
कमी, मिनिमम पेक्षा मिनिमम. अहिक म्हणजे जगणं. ज्याचं जगणं धड नाही तुम्ही त्याला पापापतनाच्या गोष्टी विचारताय. पण कशावरनं? त्याच्या कपड्यावरनं, त्याच्या मठावरनं, त्याच्या कपाळातल्या बुक्क्यावरनं. दादांनो, ज्ञान हे व्यक्तीच्या राहणीमानावर अवलंबून नसतं. पण आमच्यात कसं आहे, आमच्यात ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, ज्या साबणावर गोरी हिरोय नाही ते साबण खपतंय. कळलं? त्यालाच कळलं. मार्केटिंगचा जमाना आहे. आमच्यात ज्या मंदिराला गर्दी जास्त तो देव लवकर पावतो अशी मेंटॅलिटी आहे. असं असतं. सुशिक्षित आहात ना तुम्ही? टकल्यावरची केस काढून काढून टकल्यावर केस आहे ना तरी तिरुपतीला मरतो. अरे पंढरी पाय त्याला आहे ना खपणं तिकडं, तिकडं नाही खपत, तिथं कसं खपन? तो गरीबाचा. अरे चल गरीबाचा तर गरीबाचा, चल होईन भिकारी, पण पंढरीचा. कारण आमच्याकडे ज्याला संपत्ती म्हणतात ती फार वेगळी आहे. शास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती आम्ही नाही समजत, ज्याला तुम्ही संपत्ती समजता आम्ही नाही समजत. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. आणि कुठल्या पैशाचा माज करता? काय पैसा आहे तुमच्याकडं? नाथबाबांची सृष्टी झाली परवा. सगळ्यात श्रीमंत नाथबाबा. घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. श्रीमंती सांगायची जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे वळ. दारात सोन्याचा पिंपळ आहे, झाड आहे दारात. कशाचं? सोन्याचं. प्रत्यक्षात सोन्याचं नाही. माणसाला आळून देऊन ताई म्हणल्या होत्या सोन्याचं. कुठे? ताकद तेवढी आहे. पुढे त्या तुकोबरांचा आम्ही गुणगान गातो, जे जगद्गुरु म्हणून ओळखले जातात. त्या तुकोबरांची 65 लाखाची सावकारकी आहे. किती लाखाची? किती लाखाची? विचार करा. थिंक अबाउट इट. आम्ही अगदी आकुंचित मनाची माणसं. काय रे आपल्याकडे? मला कधी कधी नवल वाटतं. काय तुमच्याकडे काय आहे? काय माझी ग्रामपंचायत सदस्य तरी माच किती महाराज. बुटावर बुट टाकून बसतो. महाराजाला म्हणतो हा जय हरे. कुठे चालला? अरे महाराज आहे त्यो. जरा तरी इज्जत दे त्याला. ही पॅन्टीवाली धोत्रावलेला लई अड्यात काढते ती. काय वाटतं ताकद कमी आहे धोत्रात? अरे तुम्हाला ताकद सांगायची? ताकद ऐकून घ्या. 6 शस्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत रामेश्वर शास्त्रींच्या. पण मस्तक तो किता है तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वाभिमान जपा रे, पण अभिमान करू नका. काही नाही आपल्याकडे. लोक फक्त मोठेपणा करतात. अरे मी करतच नाहीये रे. याला ज्याला समजलं ना की मी नाहीये, मी कोण आहे. नामदेवराय आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला निघाले. तसे नामदेवराय जात नव्हते, कारण नामदेवराय एकनिष्ठ. कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी तयाचे. पण देव म्हणले न्यायला कोण आलंय हे महत्वाचं आहे. जाताय कुठं हे महत्वाचं नाही. खातोय काय हे महत्वाचं नाही. खातोय कोणासोबत? पिठलं भाकरी खातोय, पण आमदारासंग खातोय ना. ताटातलं बघत नाही, शेजारी बसलेला माणूस बघतात. कळतंय ना? मग जाताय कुठे? जाताय कोणासोबत? महाविष्णूचा. तुम्ही म्हणता तर जातो देवा, पण जिथं कुठं नेलं हे म्हणतील ह्याच्या पाया पडन, त्याच्या पाया पडन, त्याच्या पाया पड. आपल्याला जमणार? आम्ही असे आहेत. आम्हाला म्हणलं ना कुणीचे पाय पडावे, कुणाचे, फक्त आम्हाला पैसा भेटला पाहिजे. आम्ही कुणचे पाय पडू महाराज. बरं का, एक विनंती आहे बरं का, लक्षात घ्या. हे जरा निष्ठा शिकारे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी शेतकऱ्यांच्या मुलासाठी महाविद्यालय चालू केलं, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी महाविद्यालय. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांसाठी निशुल्क शिक्षण होतं, 1 रुपया सुद्धा नाही. आणि शिक्षण म्हणजे आज आपण ज्या सीटासाठी लाखो रुपये ओततो ना, तुमची पोरं शिकत असतील तर मला सांगा, आज जर तुम्हाला MBBSला MHS BHMSला किंवा सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला, डॉक्टर इंजिनिअरिंगला, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जर तुम्हाला पाहिजे असतील सीट किंवा ॲडमिशन पाहिजे असेल, पैसे ओतावे लागतात की नाही? ओतावे लागतात की नाही? अर्थात लाखोंची फी तुम्हाला भरावी लागते, तेव्हा तुमचं पोरगं कॉलेजला जातं किंवा चांगल्या कॉलेजमध्ये त्याला नंबर मिळतो. मग आता अशा पोरांसाठी की ज्यांना काहीच नाहीये पण हुशार आहेत, कर्मवीर भाऊराव पाटलांनी कॉलेज चालू केलं. आणि त्यामध्ये एक मुष्टी पद्धत होती
की बाई जर दळण करते तर तिनं एक मूठ दळण कॉलेजसाठी बाजूला काढायचं आणि मग दळण करायचं. आसपासच्या लोकांनी मदत करायची आणि मग ते कॉलेज चालायचं लोकांच्या देणगीवर. आणि मग एक दिवस काय झालं, एका माणसाने लाखोची मदत केली. द्यावं कुठं हे कळलं पाहिजे बरं का, द्यावं कुठं हे कळलं पाहिजे. भलत्यांना देण्यापेक्षा गरज आहे त्यांना द्या. आमची माणसं इतकी मूर्ख आहेत, म्हणजे आम्ही सगळेच आपण एवढे मूर्ख आहेत. आपण पंक्ती घालतो आणि पंक्तीमध्ये गरीबाचा पोरगा बसला असला आणि तिकडून साहेब आला की त्याला म्हणतो उठे उठ, साहेबाला बसू दे वाट. पंक्तीच कशाला घालतो ना, तो जर साहेबालाच खाऊ घालायचा आता तर घरी खाऊ घालायचा ना. पंगत कशाला घातली? अरे तू गरीबाच्या पोरला उठवलं आणि कुणाला बसवलं? हा खरं बघ, तुलाच कळलं बघ. काय करताय तुम्ही बरं, मग करताय कशाला? हा द्यावं कुठं हे कळलं पाहिजे रे पोरांनो. खरं आहे का नाही रे? उठू देत की नाही तुम्हाला? हो चला, विषय ना कळत नाही की माणूस करतोय काय, इथं चुकताय रे. त्याच्यापेक्षा नाही पंगत घातलेली बरी ना. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते जे बहुते सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करा, कुठलंही उपकार न ठेवता दान करा. आणि ज्याला गरज आहे देश काल पात्र पाहून दान करा. अर्जुना अदानम सात्विकम श्रुतम. कळलंच नाही आम्हाला. चला मग त्या माणसाने लाखोची देणगी त्या भाऊराव पाटलांच्या कॉलेजला दिली. भाऊराव पाटील म्हणेल देव तुमचं भलं करू, आभारी आहेत आम्ही तुमचे, एवढी मोठी तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना देणगी दिलीत, तुमचं कल्याण होणार. तो व्यक्ती म्हणला भाऊराव पाटील काहीच काळजी करू नका, इथून पुढे जेवढा खर्च लागेल कॉलेजला मी देतो माझ्या खर्चातनं, तुम्हाला रुपयाची काळजी पडू देणार नाही. फक्त माझी एक छोटी अट आहे. काय अट आहे? कॉलेजचं शिवरायांचं नाव काढून माझ्या वडिलांचं नाव कॉलेजला द्या. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले तुमच्या देणगीच्या बदल्यात तुम्ही मला माझ्या नावासमोरचं माझ्या बापाचं नाव बदलायला लावलं तरी बदलतो, पण कॉलेजचं शिवरायांचं नाव बदलणार नाही, याला निष्ठा म्हणायची. आम्हाला कोण म्हणलं धर्म बदल तुला सरपंच करतो तरी आम्ही व्हायचा. आम्हाला सत्ता महत्वाची. खरंय की खोटं? अगदी. आम्ही तिथे इथे चुकतोय आणि आम्ही चुकतोय हे आम्ही मान्य करत. सगळ्यात मोठा इशू से सॉरी हा रिकामे. का बरं? का तात्काळ व्हायचं? माझं चुकत नाही. कसं रे यार, माणूस आहे तू, चुकणारच आहे. चुकत नाही म्हणजे काय? परमात्मा चुकला. आज ब्रह्मदेवाला देवघरात जागा नाही, चंद्राला डाग आहे. शंकर चुकले, तू कोण आहे? महाशंकर. अरे चुकणारच बाबा, पण मान्य कर ना. मोठेपणा मान्य करण्यात आहे. आमची माणसं मान्यच करत नाही बघा. कधी कधी मोठेपणा सोडून कमीपणा सुद्धा घ्यावा लागतो. मिर्झा राजांना 23 किल्ले तहामध्ये द्यावे लागले की नाही? मिर्झा राजांना छत्रपती शिवरायांनी तहामध्ये 23 किल्ले दिले की नाही? दिले. मावळे चिडले. काय व राजा, अहो रक्ताचं पाणी करून वतला आम्ही, अहो जीवाला जीव दिला आम्ही, अहो ही माती कधी घाण टाकू दिली नाही, आणि जसं शेतीला पिकवतो तसं स्वराज्याला पिकवलं आम्ही, एवढं वाढवलं आम्ही, आणि 23 किल्ले मिर्झा राजाला दिलं. वर राजा काय वाटलं नाही का तुम्हाला? आमचा चेहरा डोळ्यासमोर आला नाही? राजा म्हणले या मनगटात ताकद आहे, तुमच्यावर विश्वास आहे, जेवढे दिले त्याच्या दुप्पट माघारी घेणार, शिवरायांचं वचन आहे, आणि घेतलेच. स्वतःवर विश्वास पाहिजे. स्वतःवरचा असणारा विश्वास म्हणजेच परमात्मा आहे. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. स्वतःवरचा असणारा विश्वास म्हणजेच परमात्मा आहे. जो साथ देतो तो विश्वास आहे. मी करू शकतो. परवा दिवशी आमच्या कॉलेजमध्ये काय झालं, असं सहज सरांनी विचारलं कुणाला काय काय करायचंय. एक बोबडा पोरगा होता, त्याला बोबडं बोलणं होतं त्याचं. तो म्हणला चल मी मार्केटिंग करणार. अख्खा वर्ग खदा हसला, सरही हसले. सर म्हणले तुला र नीट म्हणा येत नाही, र तू मार्केटिंग कशी करणार? मार्केटिंगची मेन स्ट्रॅटर्जी पुढच्याला माझी वस्तू घ्या हे कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, त्याला प्रोत्साहित करता आलं पाहिजे की ही वस्तू चांगली आहे, तू घे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठी टेक्निक आहे बोलणं. आता ह्याला बोलायच धड येत नाही. तो म्हणला सर त्यातला हातू बितू नका, आधी सिद्ध केला की मला येणार नाही मग हाता. सर म्हणले चल लगेच सिद्ध करतो. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे,
उद्याच्या लेक्चर पर्यंत तू जर हे 20 रामायणाचे ग्रंथ विकले तर मी मान्य करेल तू उत्कृष्ट मार्केटिंग करू शकतो. हा गेला. सगळ्यांना जिज्ञासा होती. आम्ही दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो, लेक्चर संपलं आणि शेवटच्या ह्याच्या टप्प्यात सरांनी विचारलं, उठ रे. तो उठला. ग्रंथ विकले का? म्हणलं विकले. किती विकले? तगले विकले. तगले कधी विकले? अरे तुला नीट म्हणा येत नाही रामायणातलं, तू तगले कधी विकले? म्हणलं काय नाही थेल लय तो बोध. प्रत्येकाच्या दालात जायचो, दालवाजा वाजवायचो. त्यांनी दालवाजा उघडला की त्यांना फक्त म्हणायचं, हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले ह्याच्याकडनं रामायण वाचण्यापेक्षा घेतले. आता यांना रामायण सांगायचं ना आपण ऐकायचं, त्याच्यापेक्षा पैसे द्या रामायण घ्या. स्ट्रॅटर्जी. डोकं वापरा. स्ट्रेन. आज कुठलाही व्यापार मोठा करायचा म्हणलं तर काही ना काही टेक्निक असली पाहिजे. आता आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन करतोय. काहीतरी टेक्निक असल्याशिवाय माणूस मोठा होत. सगळ्यात पहिल्यांदा निष्ठा. मी करतोय ते माझं आहे, मी करणार. स्वाभिमान माझा आहे, सोडणार नाही. कष्ट, निष्ठा, स्वाभिमान. आणि जर टेक्निक वापरली तर छोट्यातला छोटा माणूस मोठ्यातला मोठा व्यापार करू शकतो. हे कायम लक्षात ठेवा. स्ट्रॅटर्जी वापरा रे. गनिमी काव्य वापरा. इतिहास त्याच्यासाठीच आहे. इतिहास भांडण करण्यासाठी नाहीये. शिवराय माझे, आंबेडकर तुझे, अहिल्याबाई तुमचे, आमचे, ह्याच्यासाठी नाहीये इतिहास. इतिहास डोकं वापरण्यासाठी आहे. दूरदृष्टीचा विचार करा शिवरायांचा. आता सरकार बोंबलतंय संडास बांधा, संडास बांधा. 450 वर्षापूर्वीचा रायगड आहे. आजही जा तुम्ही रायगडावर, आजही तुम्हाला शौचालय बघायला भेटतील. ह्याला दृष्टी म्हणायची जी आमच्या शिवरायांची होती. व्यापार कौशल्य, शिवशाही. अरे शिवकाळाचा विचार करा. पोरांना, शेतकऱ्याच्या पोरांना, अरे साधं वाक्य सांगते, जिथं सरदाराचं पोरग हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघताय, मग आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना स्वतःच्या स्वराज्याचं स्वप्न का बघू नये? सरदार आहेत गुलामगिरीमध्ये शहाजीराजे, त्यांचं पोरग कशाचं स्वप्न बघताय? हिंदवी स्वराज्याचं. आम्ही जगाच्या पोशिंद्याची लेकरं आहेत. आम्ही कशाचे स्वप्न बघावी? स्वतःच्या साम्राज्याची बघू नये, स्वतःच्या व्यापाराची बघू नये, स्वतःच्या मातीच्या वैभवतेची बघू नये. का बघू नये? व्यासपीठावर मीच पाहिजे, गाजा वाजा माझाच पाहिजे. का नको? स्वाभिमानानं. 4 माणसात नाव कमवायचंच. पण हे कधी होतं माहित आहे? कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं. सिर्फ सपने. फक्त बुलेट फिरवली म्हणजे मोठा होत नाही. कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. जिद्द ठेवा, परमात्मा तुमच्या पाठीशी. जिद्द पाहिजेच. मासाहेबांचं स्वप्न होतं माझ्या शेतकऱ्याच्या पोरांनीच माती राखायची. पिकवतायत ते मग राखायची सुद्धा. अरे तुम्हाला पाखरं मारायला जमतात, मग शत्रू मारायला सुद्धा. गोफण फिरून पाखरं मारता ना, मग तलवार फिरून शत्रूही मारा. मनगटात तुमच्या पाखरं मारायची ताकद आहे, तर त्याच मनगटात शत्रू मारायची, माती राखायची ताकद आहे. माझ्या मासाहेबांनी आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना शिकवलं. आम्ही सगळं विसरून गेलो रे. इतिहास आठवा जरा. आता सरकार बोंबलतंय पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवरायांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी बांधली शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी. कसला विचार करताय तुम्ही? का करू शकत नाही तुम्ही? काही नाही रे दादा, फक्त ताकद आणि विश्वास असला पाहिजे. ताकद आपल्या सगळ्यांकडे आहे, फक्त आपला आपल्यावर विश्वास नाही. माणूस आपलं उत्तर बरोबर असताना, म्हणजे पोरगा पेपर लिहित असताना स्वतःचं उत्तर बरोबर असलं, शेजारच्याचं चुकीचं असलं तरी त्याचं बरोबर आहे म्हणून बघून लिहिते. आणि पुन्हा म्हणतो मी बरोबर लिहिलं होतं. अरे येड्या, तुझा तुझ्यावर विश्वास पाहिजे रे. तुझा शेजारच्यावर आहे, पण तुझ्यावर काय? सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नसतं रे दाद्या. हे दादा, मोठं व्हा रे. फक्त सबसे कातिलवर मोठं होत नसतंय. कळलं? त्यालाच कळलं. जरा डोळे चांगल्या ठिकाणी वापरा, जरा दूरदृष्टी शिका. काही नाही रे दादा. अरे जाणीव घ्या. आज महिन्याच्या महिन्याला तुमच्या हातात जी पगार पडती ना दादा, 1 तारखेला जी पगार पडती ना, ती पगार सुद्धा शिवरायांची कृपा आहे. ते म्हणाल कशी?
वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत माझ्या राजांनी चालू केली. देशमुखी, पाटीलकी, देशपांडकी माझ्या राजानं बंद केलं आणि सांगितलं वेतन घ्या आणि काम करा, म्हणून आज महिन्याच्या महिन्याला तुमच्या हातात पगार आहे. याच्या पलीकडं आज सातबाऱ्यावर जे आपलं नाव आहे ती सुद्धा राजांची कृपा. पहिली शेतीची मोजमापणी शिवरायांनी केली. 7 काड्या 12 हात ज्याला सातबारा म्हणला जातो. आणि या मोजमापणीमुळे प्रत्येकाला प्रत्येकाची जमीन मिळाली. आणि एका वाक्यात सांगू का, आज शिवराय नसते तर सातबाऱ्यावर आपली ना आपल्या बापाची नावं नसती. हे एका वाक्यात. हे त्यांच्यामुळं. आम्ही हा विचार कधीच केला हे कसं घडलं, काय कसं किंवा कुठल्या पद्धतीने घडलं, हे सोपं होतं का, मुठभर मावळे हातामध्ये होते, जमलं असतं का, कसं जमलं. ताकदेपेक्षा बुद्धीचं बळ कधीही मोठं असतं. तुकोबारायांपेक्षा मोठे मोठे ज्ञानी आहेत, रामेश्वर भट्ट, बंबाजी बुवा, तरी सुद्धा तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवतात. त्याचं कारण ज्ञान आहे रे दादा. आणि हे ज्ञान मिळतं कुठून? फावे तया. जिथून मिळालं ते ही संत मंडळी. ज्याला मिळून सुद्धा ज्यांनी राखलं नाही त्याचं कारण कल्पनेची. कारण त्यांना वाटलं हे माझं आहे, मी कोण आहे हे समजून घ्या. मग तीर्थयात्रेला निघाली आणि जाता जाता जाग्यावर आलात का तुम्ही? जाग्यावर आलात का? फिरत जा पण येत जा. आलात का? 2-3 आले ती, बाकीच्यांचं बघू पुढे येतेली जरा, पण पुढं तरी गाठा आम्हाला महाराज बरं का. तर ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थयात्रेला निघाले. आडगावकर हा निघाले हा तुम्हीच निघाले. लक्षात आहे ना तुमच्या? मग अशी सांगत होतो आपण तुमच्यावरच कीर्तन करणं. हे काही येडे येते याचं काय, ह्यांच्या तोंडाकडे बघून कीर्तन करू वाटत ना मला. तुमचं तोंड तरी चांगली येते महाराज बरं का. खरंच काय लोकांच्या तोंडाकडे बघून कीर्तन करू वाटत नाही. असली नाश्त्या कांद्याकडे वाचत्यात. फोडली गवरी तैसे तिसे तोंडावरी, गौरी फुटल्या ग तोंड करते ती संत म्हणतात. मी नाही महाराज बरं का. काय करावं यांच्या तोंडाला? अरे काय दुःख दिलं रे देवानं तुम्हाला, काय वाटोळं केलं. माणसं एक दुःख लय कवटाळून बसतात. देवानं मला लय तारास दिला आणि माझंच लय वाटोळ. ह्या बाया तर लय बोलतात तसलं. काय दुःख आहे तुमच्या वाट्याला मला आता कळू तर द्या बरं. काय दुःख आहे? काय फार दुःखी आहेत आपण? एवढं का तोंडावर, एवढं का तुमचं दुःख आहे? काय दुःखी आहे तुम्ही? काय परमात्म्याने वाटोळं केलं सांगा. राजा हरिश्चंद्र सोन्याच्या सिंहासनावर बसायचा, सोन्याचा मुकुट घालून बसायचा. पाणी मागितलं तर 100 माणसं पळत द्यायला यायचे. त्याची बायको तारा राणी राजाची राणी होती. त्याचा पोरगा रोहिदास, विश्वामित्रांनी राज्य मागितलं, दिलं. त्या राज्यात 3.5 तोळं सोनं कमी पडलं. किती तोळं? 3.5 तोळं सोनं कमी पडलं. राजा हरिश्चंद्र स्वतःच्या बायकोला लेकराला घेऊन काशीच्या व्यापारामध्ये स्वतःला विकायला निघाला. मी दुःख सांगते तुम्हाला. सोन्याच्या सिंहासनावर बसायचा, कपड्यासहित फक्त निघाला. सगळं त्याग केलं. कुणाला? विश्वामित्राला दिलं. प्रजेला सांगितलं जो बसलाय तो राजा आहे, मी आता कुणीच आहे. त्या कपड्यावर निघाला. माणसं म्हणतात देवाने मला काही दिलं नाही. आहे त्या कपड्यावर निघाला बायको लेकरासहित. विश्वामित्राने भास्कराला सांगितलं, सूर्याला जेवढी तुझ्यात ताकद आहे तेवढा प्रखर हो. असा प्रखर झाला सूर्य की क्षणात दगड सुद्धा विभंग व्हायचा, तडकायचा. 2 भाग व्हायचे दगडाचे. किती क्षणात? एका क्षणात. एवढा प्रखर झाला सूर्य. अशा प्रखर सूर्याच्या प्रकाशात ते निघाले. तेवढ्या उष्णतेत घामोघाम, पोटात भूक लागली आहे, तहानेनं जीव गेलाय, पाणी नाहीये. लोक म्हणतात माझ्या वाट्याला फार दुःख आहे. समोरून एक ब्राह्मणाचं कुटुंबाला जे विश्वामित्राने स्वरूप घेतलं होतं. ब्राह्मणाची बायको आणि त्यांचा मुलगा सेम ह्या तिघांसारखे. ब्राह्मण म्हणला, राजा हो, पायात पायतान दिसतंय तुमच्या, चपला आहेत तुमच्या पायात, आमच्या पायात नाही येतो, फार ऊन लागतंय, खूप पाय पोळतायत, देता का? हरिश्चंद्राने पायातली चप्पल दिली. तारा राणीने तिच्या पायातली चप्पल त्याच्या ब्राह्मणाच्या बायकोला दिली. पोरगाला सांगावं लागलं नाही. पोराने पटकन आपल्या पायातली काढली त्या पोराला दिली. शुद्ध बिजा फावे तया. समजता ना? हे तिथून आलंय. सांगावं लागलं, मूळचं आहे ना. बिना पायतनाचे तिघं उन्हा तानाचे पुढे आले. तो पायाला भूक लागली आहे, तहान लागली, कशी तरी काशीच्या बाजारात पोहोचले. काशीच्या बाजारात तिघं स्वतःला विकतायत. घेता का आम्हाला? घेता का आम्हाला? कोण आहे? राजा हरिश्चंद्र.
मला विकत घेता का म्हणून विनवणी करतोय. पहिलं गिराईक लागलं तारा राणीला आणि गिराईक लागलं वेश्येचं. वेश्या म्हणली एवढी सुंदर स्त्री आहे, ही जर माझ्या धंद्यात आली तर माझा धंदा दुपटीनं चालेल. म्हणेल तेवढे पैसे व्यापाराला दिले आणि तारा राणी घेतली. स्वामीच्या चरणावर मस्तक ठेवतेय. स्वामी आता पुन्हा भेटेल न भेटेल या जन्मात माहित नाही, पण बघा ना काही जमलं तर करा ना. आयुष्यभर तुम्हाला सोडून कधी कुणाकडे पाहिलं नाही देवा. एवढं मोठं पतन माझ्या हातून घडू देऊ नका. हे वेश्या मला बाजारावर बसवणार नका हो. विचार करून अंगावर काटा येतोय. नको स्वामी बघा ना काही जमलं. आता नाही, आता नाही. एकदा शब्द दिला की दिला. शब्दाला पक्के होते हरिश्चंद्र. राजाची राणी जी सोन्याच्या काठाने भरलेली वस्त्र नेसायची, राजाची राणी जी प्रत्येक प्रजेवर सत्ता करायची, जिला रोज सौंदर्य प्रसाधन, अरे हस्तिदंत म्हणा, चंदनाचा सुगंध म्हणा, असली सौंदर्य प्रसाधन होती. सोन्या चांदी हिऱ्या मोत्यानं मडलेली तारा राणी वेश्याच्या बाजारात बसायला निघाली. तिकडून एक ब्राह्मण आले. त्या ब्राह्मणाने ओळखलं की तारा राणी ना फार सेवा करायची संतांची. ब्राह्मण आले की परमात्म्यासारखी सेवा करायची, सात्विक भोजन घालायचे आम्हाला, हिच्या हातचं मीठ खाल्लंय आम्ही, पण ही वेश्येकडे कशी निघाली? आईसाहेब तारा राणी ना तुम्ही? बापाच्या गळ्यात पडावं तशी तारा राणी त्या ब्राह्मणाच्या गळ्यात पडली. बाबा एवढ्या पापातनं वाचवा हो. माझ्या नवऱ्यानं विकलंय मला, त्याची चूक नाही हो, शब्दाला पक्का आहे तो, पण वेश्येच्या बाजारात नेऊन बसवते ही मला. काहीतरी करा ना. स्वतःच्या आयुष्यातली सगळी जीवनपुंजी त्या ब्राह्मणाने त्या व्यापाऱ्याला दिली आणि तारा राणी विकत घेतली. सांगितलं आजपासून मी तुझा धर्मबाप, तू माझी धर्मलेख. काही नाही करायचं, फक्त माझ्या घरी आलेल्या ब्राह्मणांना सात्विक भोजन खाऊ घालायचं, जे तू तुझ्या राजवाड्यात खाऊ घालायचीस. आयुष्यभर तुमचे उपकार फेटणार नाही असं म्हणत तारा राणी निघाली. 5 वर्षाचा रोहिदास मोठ्याने टाहो फोडतोय. बाबा आई कुठे चालली? बाबा आई कुठे चालली? बाबा बाळा विकलं तिला. विकलं म्हणजे 5 वर्षाच्या लेकराला काय कळतं विकलं काय असतंय? पाठीमागे लागला तो. पळू नकोस, जाऊ नकोस आईच्या पाठी. नाही बाबा मला तिला भेटू द्या, तुला सांगितलेलं कळतंय का? जाऊ नकोस आईच्या पाठी. नाही बाबा तिला थांबवायला नाही जात, एकदा तिच्या पाया पडून येतो, पुन्हा भेटणार नाही म्हणलात ना तुम्ही. एकदा तिच्या पाया पडतो आणि माघारी येतो, बाकी काही नकोय बाबा. तुमची शपथ बाबा, थांबवणार नाही तिला मी. संस्कार, जिथं संस्कृती तिथे संस्कार नक्कीच टिकतात. हे ऐकून व्यापारातली सगळी माणसं ढसाढसा रडायला लागली. प्रत्येकाने थोडी थोडी जमापुंजी केली आणि त्या व्यापाऱ्याला दिली आणि सांगितलं, ब्राह्मण याला पण घेऊन जावा, अशी माय लेकराची ताटातूट करू नका बरं. राजपुत्र होता रोहिदास. ब्राह्मणाच्या घरी दुर्वा व्हायचं काम करायचा, फुलं दुर्वा देवासाठी. हरिश्चंद्राला गिराईक लागे ना, राजा होता तो, पण गिराईक लागे ना. एका डोंब्यानं त्याला घेतलं. तो डोम, त्याला 2 बायका होत्या. कायम किरकिर किरकिर किरकिर. कशाला आणलंय हे म्हातारं? काय करायचं याचं आता? तुम्हाला वाटेल ती कामाला वयाला जा रे. तो रांजणभर दारातला. देवाने किती परीक्षा बघावी. विश्वामित्राने ज्या रांजणात पाणी भरायचंय त्या रांजणाला भोक पाडली. माणसं म्हणतात माझ्या वाट्याला फार दुःख आहे. आयुष्यभर जिनं राजभोग भोगला तो डोंब्याच्या घरी काही डोंब्या घरी पाणी, दिवसभर पाणी वाहिलं पण रांजण काही भरला नाही. जिथं राजाच्या कौतुकाने प्रजेचं तोंड थकत नव्हतं, त्या राजाला या डोंब्याच्या 2 बायका शिव्या देत होत्या. नुसतं नाटक करतोय, दिवसभर घागरी नेल्या, टिचभर पाणी भरलं नाही रांजणात. ठेव ना काय आला इथं. आता मात्र डोंबाने त्याला स्मशानभूमीमध्ये कामाला लावलंय. काय काम स्मशानभूमीमध्ये? 1.25 शेर खिचडी घ्यायची जी हरिश्चंद्राने खायची, आणि 1.25 मीटर कापडा जो मालकाला द्यायचा. आणि हे 2 गोष्टी दिल्याशिवाय मड जाळायचं शब्द आहे मालक. जाळणार 1.25 शेर
खिचडी 1.25 मीटर कपडा. लक्षात ठेवा. इकडे रोहिदास खेळायला गेला आणि परमात्म्याची अजून अवकृपा. खेळत खेळत त्याला सर्पदंश झाला. सापाने चावलं त्याला, तळमळायला लागला, प्राण कंठापर्यंत आला. सवंगड्यांना सांगितलं, ए मित्रांनो, ए सवंगड्यांनो, इकडे या रे, मरतोय म्हणून सांगतोय बर का, मी साधा सुद्धा पोरगा नाही, मी तुमच्या राज्याचा राजपुत्र आहे. रोहिदास नाव आहे माझं. आणि ती ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक करते, ती स्वयंपंकीन नाहीये बर का, ती तारा राणी आहे. मरतोय म्हणून सांगतोय बर का. आईला सांगा, माझ्या आईला म्हणावं, फार जीव होता तुझ्या पोराचा तुझ्यावर, पण आता देवाची आज्ञा आली, म्हणलं काय करणार. 5 वर्षाचा रोहिदास सांगतोय. आईला म्हणावं, माझ्या मड्याकडे बघून रडू नको बरं का, कारण मी जर तुला वरनं रडताना पाहिलं तर माझ्या मनाला चांगलं वाटणार नाही. माझी आठवण काढली तर कायम तोंडावर हसू राहू दे. हे 5 वर्षाचा रोहिदास आपल्या मित्रांना सांगतोय की आईला जाऊन सांगा. संस्कार दिसतात याच्यामध्ये. आणि बाप असा, माय अशी, पुत्र असाच असणार ना माऊली. हे सवंगडी पळत पळत गेले. अहो आईसाहेब, रोहिदास मेला बरं. पळत 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 पोरगा मेला म्हटल्यावर काय वाटलं असेल तिच्या जीवाला. हृदय फाटलं त्या माय माऊलीचं. रोहिदासा म्हणत म्हणत पळत गेली आहे तशी. पोराला बघितलं, निळं शरीर झालंय पोराचं. अहो राजाची राणी, पण वैद्याला बोलवावं एवढा सुद्धा पैसा अडका तिच्याकडे नव्हता. बघितलं, पोराचा प्राण गेलाय. अरे वैद्याचं काय घेऊन बसलात. अरे सोन्याचे वस्त्र लेणारी ती राणी स्वतःच्या पोराच्या मड्याला गुंडाळायला कापड नव्हता तिच्याकडे. बायका म्हणतात, फार दुःख आहे माझ्या वाट्याला. स्वतःच्या साडीचा पदर फाडला तारा राणीने आणि एकुलत्या एक पोराचं मड गुंडाळलं. स्मशानभूमीत गेली, अंत्यविधी करायची आहे. सरण घ्यावं एवढा पैसा नाहीये. उरली सुरली लाकडं गोळा केली, सरण तयार केलं. सरण तयार करेपर्यंत रात्रीच्या 12 वाजल्या. रात्रीच्या 12 वाजता सरण गोळा करून पुढे बसली. 5 वर्षाचं निळ फटक पडलेलं लेकरू हातात घेतलंय, साडीच्या पदरानं गुंडाळलेलं. तिच्या तोंडाकडे बघती, त्या लेकराच्या तोंडाकडे बघती. कोणतरी सहज कंदील घेऊन पुन्हा आलाय. ओ दादा, ओ दादा, ऐकता का, माझ्या पोराचा अंत्यविधी करायचा आहे. ओ दादा, फार बारकाय हो पोरगा माझा, माझ्या पोराचा अंत्यविधी करायचा आहे, पण त्याचा अंत्यविधी करायला माझ्याकडे पुरेसं सामान नाहीये आणि सामान घ्यायला माझ्याकडे अडका नाहीये. आयुष्यभर तुमची दासी म्हणून राहील दादा, फक्त माझ्या पोराचा अंत्यविधी करा म्हणून डसा डसा रडतीये तारा राणी. तिथून वीज चमकावी आणि विजेच्या चमकीच्या प्रकाशात तिला दिसावं. समोर आहे तो हरिश्चंद्र आहे आणि रडतीये ती तारा आहे आणि मेलाय तो रोहिदास आहे. विकल्यानंतरची ही पहिली भेट. मेलेला पोरगा हातात आहे, हरिश्चंद्र स्मशानभूमीत आहे आणि तारा राणी अर्ध्या साडीवर पोरगा घेऊन उभा आहे. नवरा दिसलाय, पोरगा मेलेला हातात आहे. स्वामी, हो स्वामी, रोहिदास गेला आपला. स्वामी, रोहिदास गेला आपला. त्याची अंत्यविधी करायची स्वामी, पण पैसा नाही हो माझ्याकडे. तुम्ही या स्मशानभूमीत कामाला आहे का. देव पावला हो स्वामी, अंत्यविधी करा आपल्या पोराचा. हरिश्चंद्र म्हटला, नाही तर 1.25 शेर खिचडी आणि 1.25 मीटर कपडा घेतल्याशिवाय मड जाळणार नाही, असा मालकाला शब्द दिलाय. अहो स्वामी, पण पैसा नाही हो माझ्याकडे. तुमचं पोरगा आहे हो स्वामी, एकुलता एक रोहिदास आहे आपला, त्याचा अंत्यविधी करायचा म्हणते. राज्याभिषेक नाही हो स्वामी, अंत्यविधी करायचा आहे त्याचा. चल, माझा पोरगा आहे. 1.25 शेर खिचडी मी खातो, 3 दगडाची चूल मांडून ती माफ केली. उपाशी राहू शकतो मी माझ्या पोरासाठी, पण 1.25 मीटर कपडा तू दिल्याशिवाय मी मड जाळणार. आता उरलेली साडी फाडायला तारा राणीनं सुरुवात करावी. अर्धी साडी फाटावी आणि परमात्मा समोर येऊन उभा राहावा. परमात्माने तारा राणी हरिश्चंद्राला सांगावं, जिंकलात रे. अरे एवढी परीक्षा बघून सुद्धा परमात्म्यावरचा विश्वास तुम्ही कधी डगमगू दिला नाही. इथे तुका म्हणे, नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. मंथोनी नवनीता तैसे
घे अनंता वाया व्यर्थ कथा वेळ लागतो. परमात्मा म्हटलं काय मागायचं ते मागा. ही दोघं गुडघा टेकून परमात्म्याला सांगतायत देवा काही नको फक्त एकच मागणं मागतो. जेवढं दुःख आमच्या वाट्याला दिलं तेवढं दुःख आता इथून पुढं कोणाच्याच वाट्याला देऊ नका. काहीच नाही रे आपल्या वाट्यात. जगायला कारण खूप कमी आहेत, मरायला खूप आहेत. मरायचं काय अवघड आहे वय. फाशी घेतली तर अर्ध्या मिनिटाच्या आत मरतं माणूस. काय मरायचं अवघड नाही. टेन्शन मरायचं काहीच टेन्शन नाही. मरायचं दिवसातनं 3दा मरू वाटतं. खरं का नाही ग. माणसात लिकरू रडलं की असं वाटतं त्याचा बी गळा दाबाव कशाला उलट जन्माला घातली. मरायचं काय तर मरायचं काय अवघड आहे. कधी मरू वाटतं. मरायला काय पोरगी नाही म्हणलं तरी मरू वाटतंय. त्याचं काय अवघड आहे महाराज. मरायचं काय अवघड आहे. चांगल्या कॉलेजला नंबर नाही लागला पोरं मरतात. चांगले मार्क नाही पडले पोरं मरायचं काय अवघड आहे रे. पिकलं नाही म्हणून कुठं मरतात का रे. मरायचं अवघड नाही जगायचं अवघड आहे. आणि हे जगायला माझ्या संतांनी शिकवलं. अरे काळजी करू नका मागे पुढे उभा राहे आली आघात घालोनिया भार राहिलो निर्विले संती. तुम्ही काय काळजी करता तरले तरती हा भरवसा नामधारकाचा विश्वास जगवतो म्हणून विश्वास ठेवा. बाकी सगळी कल्पनेची बाकी सगळं खोट आहे रे. काय पैसा अडकाय. राजा होता डोंब्याच्या घरी पाणी वाहिलं. आपण कोण आहे जरा घरी गेल्यावर विचार करा. पण किती माज आहे आपल्याला. काय करावं ह्या माजाचं. तरी कोरोनात बराच जिरलाय तरी हायच रे लोकांकडं. लय बाबा एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं ती सोप्याचं पांगच फिरतंय. लय बेकार लोक. त्याची सुरुवातीचीच ना मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा मेवना. आपण साहेबाच्या लय जवळची ताटाला ताट लावून बसतो. आपली बायको लय मोठ्याची हान मग मला आता हानतो का खायला का. तू घासागणी पद सांगायला लागला रे. बरं सांगतो कुणाला. आम्हाला काय फायदा आहे सांगून. आम्ही कोण बाबा तुझं भलं करणारे किंवा तुझं ऐकून घेणारे. आम्हीच फाटके. आम्हाला कुठं सांगतो. आम्ही वैभव फक्त संतांचंच सांगावं बाकी कोणाचंच. आणि व्यासपीठावर वैभव फक्त संतांचंच सांगावं एवढा नियम कायम पाळा. बाकी कोणाचंच नको. देव परमात्मा संत बाकी कोणीच. कशाला नामचिंतनाचं वैभव सोडून बाकी वैभव सांगायचं आहेच कशाला. देशाचं धर्माचं देवाचं काही कमी पडतंय वय. आपल्या माणसांकडे आहे काय वैभव ना तुमचं ना माझं काहीच नाही. येऊ कुणाकडे. चला मग मी कोण आहे. अहंकार तर आम्ही करतोय पण अहंकारामुळं न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. अहंकारामुळे आमचं जीवन सुखी जात नाही. मग अहंकार करायला मी आहे काय. चला मग नामदेवराय आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला निघाले. सुरुवातीला निघालते थोडं पुढं आलेत. हा चला बरोबर निघाले. मग चलत 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 त्यांना तहान लागली. ज्ञानोबाराय योगी आहेत. योगी यांचं योगी आहेत. त्यांच्याकडे तपश्चर्याची ताकद आहे. पाणी फार खोलवर गेलं होतं. आता योगी कुणाला म्हणावं तर ज्याला कुंडलिनी शक्ती जागृत करता आली त्याला योगी म्हणावं. आता कुंडलिनी शक्ती म्हणजे काय तर 17व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या. किती नाड्या 72,000. 72,000 नाड्या. 24 नाड्या प्रधान 3 नाड्या प्राणवाहक. इडा पिंगला सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे 3.5 वेडेगाव असली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षटशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. समाधी लावणं म्हणजे श्वसनावर ज्याचं नियंत्रण आहे जन्म मृत्यू ज्याच्या हातात आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानोबाराय आजही जिवंत आहेत. फक्त ते जिवंत आहेत हे कळायला आपण जिवंत पाहिजे. कारण आपण मरून नेलेले आहेत. साधे सुद्धा नाही. तू काय म्हणणे कैसे आंधळे हे आपण अवघड आहे म्हणून आपल्याला संत सांगतात तिथे पोचलात आता कुठे धावे तुमचे चरण. कारण मनापासून हा अहंकार निर्माण होतो. मग हे स्थिर झालं की माणसाला कळतं की जागा इथं याच्या पलीकडं मोठं कुणी नाही. आम्ही अगदी लहान पामर आहेत. आमची काय पात्रता आहे. मग हे कळेपर्यंत थोडं या बाधेपासून बाजूला राहा. महाराज कल्पना वाईट नाही. कल्पनेशिवाय संत नाही भगवंत नाही ग्रंथ नाही. वाईट बाधा आहे. भूत वाईट नाही. भूताचं काय तर त्याला शरीर नाही काय नाही त्याचं काय असते. वाईट फक्त भूताची
बाधा जी काढाय पुन्हा लिंबाचा पाला, लिंबू अर्धा, हनुवटी, ती बी आकार. त्या भूतापेक्षा ती भूत बी आकार जी काढते ती भूत. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. भूत वाईट नाही हो, बाधा वाईट आहे. जे नाही ते दाखवतायत ते वाईट आहे. त्याच्यापासून थोडस लांब राहा. चला मग ज्ञानोपरा योगियांचं योगी योगी तोही करीती परिकर्मे त्यांना बंदीचं जे सांडलेले आहे संगती अहम भावाची. अहम भावना ज्याला स्वत्वाची जाणीव नाही त्यांना म्हणावं योगी. त्यांच्याकडे ताकद होती. विहिरीला पाणी नव्हतं, पाणी खोल होतं अगदी तळाशी आणि तहान लागली होती. सूक्ष्म झाले ज्ञानोबराय आणि पाणी पिऊन आले. नामदेवरायांसाठी घेऊन आले. वर आले नामदेवरायांना म्हणले पिया. प्रेमानं म्हणले असते नामदेवराय पिले असते, पण हे कसे म्हणले उपहास भावनेनं. पिया, तुम्हाला नाही जमलं मी आणलं की नाही, पिया. नामदेवराय म्हणले तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मोठे नामीला, तुम्ही योगी असलात तरी मी नामधारक आहे. तुम्ही पाणी आणायची काय गरज आहे. अरे आम्ही ज्याची लेकरं आहेत ना तो एवढा दयावान आहे. मी आत्ता डोळे झाकले ना आत्ता त्याचं नाव घेतलं तर तो आत्ता पाणी घेऊन येईल. तुमची गरज. नामदारांनी डोळे झाकावे, पांडुरंगाचं चिंतन करावं, डोळे उघडावे. देव नाही समोर, ज्ञानोबरायच होते. नामदेवराय म्हणले देवा पार्टी बदलतो का काय लागा, लगेच गुवाहाटीला गेला, थोडं थांब ना जरा. आपलं तसं ते चुकलं महाराज बरं का. लगेच पार्टी बदलतो रे, असं करायचं असतं का. आतापर्यंत तू नामधारकाचा होता ना, आता लगे योग्याचा झाला. ज्ञानोबराय म्हणले चुकतोय तुमचं नामदेवराय. काय चुकतंय, चिडू नका. काय झालं, मी कोण आहे. ज्ञानोबराय चुकताय, नीट बघा. मी कोण आहे. ज्ञानोबराय नीट बघा. मी कोण आहे. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. चुकतंय. अरे मग कोण आहे. मी कोण आहे. अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. नाव फक्त ज्ञानोबराय पण अवतार कोणाचा. म्हणजे मी कोण. मग मी आलो काय तो आला काय, एकच आहे ना. ज्याला कळलं या ज्ञान भक्ती सहज, बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. तो कल्पनेची बाधा लावून घेत, कारण त्याला माहित आहे देव स्वभक्त चित्तरंजनम सतैव नंद नंदनम. हे ज्याला कळलं तो अहंकारही करून घेत, कारण त्याला माहित नाही मीच जर मी नाही, मीच जर तू आहे तर अहंकार करता कशाचा. आणि ज्याला माहित आहे की तू जर मी आहे तर फिरत बसायची गरज न लगती सायास जावे, सुखे येतो घरा. मग ठाईच बैसोनी आवडी आनंद. मग ज्याला खोट कळतंय कल्पना ही बाधा आहे, कल्पनेशिवाय सुखी आहोत, अहंकारामुळे त्रास आहे, अहंकाराशिवाय सुखी आहोत, हे ज्याला कळालं त्यासाठी नामदेवराय म्हणतात ज्याला कळालं त्याच्यासाठी. आता अहंकार लागतो कुणाला. राजस. राजस म्हणजे लाडावलेला. विष्णुदास कसे असतात, लाडावलेले, कारण त्यांना सगळं देव देतो ना. अगदी तुका म्हणे घालू तयावरी आणि वाहुवा संसार, राजयाची कांता मनाची अजोगे. सगळं मिळाल्यामुळं लाडवतो आणि लाडवलं की अहंकार लवकर येतो. पण हे जे राजस आहेत लाडवलेले, अरे लाडवलेले हरिदास सोड, साधे भाविक भक्त. भाविक म्हणजे माळकरी नाही तरी वारी करतो भाविक. ह्यांना सुद्धा अहंकार लागता कामा. आणि ज्यांना कळालं कल्पना ही बाधा आहे, शब्द लक्षात नाही का सुरुवातीपासूनचे. ज्यांना कळालं कल्पना ही बाधा आहे ती संत मंडळी सुखी आहे. आणि ज्यांना लागली त्यांना मात्र ही संत मंडळी सुखी असो. कळतंय ना. भविष्यभूत वर्तमान व्याकरण वाक्याचा अर्थ समजून घ्या. आता ज्याला कळालं की सुखी कसं राहायचंय ना, अहंकारापासून बाजूला कसं व्हायचंय, ते ज्ञान मूळचं आहे. ते मूळचं आहे ते आलं कुठून तर कुळातून आलं. मग आयुष्य मागितलं कुणाला, व्हावे तया कुणाच्या कुळाला, हरीचिया एकट्याला सकळा. कारण अभंग नामदेवरायांचा एकट्यासाठी मागणार महान आत्मा यस्य सहा इति महात्मा.
ज्यांचं मनच मोठं आहे त्यांना महात्मा म्हणावं आणि ते महात्म्याचं स्वरूप म्हणजे जगाच्या हितासाठी त्यांनी देह झिजवावा. आणि मग नामदेवराय सांगतात ह्या सगळ्या हरीच्या दासाला आयुष्य किती शब्दशः घेतलं तर कल्पना करता येणार नाही एवढं, आणि शास्त्रशः घेतलं तर 1000 वर्ष म्हणजे एक कल्प. मग असा आपण विचार करू शकत नाही एवढं आयुष्य एकट्याला नाही. पुन्हा एकदा भविष्य वर्तमान भूत तीनही काळाला आणि सगळ्या कुळाला मागचं पुढचं चालू असलेलं. सगळ्यांना सुखी ठेव, आयुष्य दे, पण हे घडेल कधी? काही काही माणसं म्हणले ताई आतापर्यंतचा एकही शब्द कळला नाही, आता बोला. अशी बी असते ती. सगळेच काय हुशार? ह्यातली 2-4 अशी त्याच्याला मगापासून आतापर्यंत काहीच कळलं नाही आणि ती कधीच मान्य करणार नाहीत की मला कळलं नाही. त्याची असं तोंड करणार सगळ्यात जास्त त्यांनाच कळलंय काय की. सुरुवातीला सांगितलं ना चूक मान्य करील. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही. म्हणलं कुणाचीच ऐकत नाही, तुझीच नाही, जगात कुणाचीच ऐकत नाही. तो म्हणला माझी ऐकत नाही. म्हणलं नाही ना ऐकत, तसं नाही. म्हणला तिला ऐकू येत नाही. म्हणलं ही वेगळं आहे. मी काय करू? डॉक्टरकडे जा ना. तो म्हणला तसं नाही, ती डॉक्टरचं बी ऐकत नाही. म्हणलं म्हणजे? ते म्हणला तिला मान्यच नाही की तिला ऐकू येत नाही. मग तुम्ही तिला फक्त समजून सांगा की तुला ऐकू येत नाही, तू औषध उपचार कर, तुला लवकर ऐकू येईल. म्हणलं मी एवढं करू शकते, तोपर्यंत तू एक काम कर, तिला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही बघ, तर मी घरी पोचते. काम लावलं आपलं बसल्या बसल्या मी त्याला. मग तो घरी गेला, त्यानं दरवाजा वाजवला, त्याच्या नातून दरवाजा उघडला. त्यानं दरवाजातनं हाक मारली, होय का कुठली भाजी केली? हिनं उत्तर दिलं. हा म्हणला हिला दरवाजापासून ऐकू येत नाही. मग सोप्याजवळ गेला, सोप्यापासून हाक मारली, होय का कुठली भाजी केली? हिनं उत्तर दिलं. हा म्हणला हिला सोप्यापासून बी ऐकू येत नाही. मग किचनच्या दरवाजाजवळ गेला, किचनच्या दरवाजापासून हाक मारली, होय का कुठली भाजी केली? तरी हिनं उत्तर दिलं. हा म्हणला कार्यक्रम बेकारच दिसतो, हिला किचनच्या दरवाजापासून बी ऐकू येत नाही. मग पाठीशी जाऊन उभा राहिला, होय का कुठली भाजी केली? हिनं रगानं चुलीवरची कढई उचलली, त्याच्यासमोर आदळली, म्हणली 4दा सांगितलंय बटाट्याची केली. कळलं त्यालाच कळलं. आडगावकर हे आडगावकर हे माय बापा कुणाला ऐकू येत नव्हतं? तिला. असंच आहे. आणि हे काय म्हणत होतं? असलीच आहेत तुम्ही, कळत तुम्हाला नाही, तिला कळत नाही म्हणता. 20 वर्ष झालं याला ऐकू येत नव्हतं. त्या बिचारीनं जाणवं सुद्धा दिलं नाही की तुला ऐकू येत नाही. पण ह्यानं कीर्तना कवपर्यंत पोवाटा आणला की तिला ऐकू येत नाही. जिंदगी अशीच आहे बघा. हा विनोद सोडा. चुकतं आपलं, आपण चुकीचं देवाला समजतो. कर्म आपलं चुकतं, आपण देवावर ढकलतो, संतांवर ढकलतो, भविष्यावर ढकलतो. माझ्या नशिबात काही नशिबाचं नशीब नावाची गोष्ट तुमच्या कर्मावर अवलंबून असते. भोग भोगावाच लागतो, त्यात वाद नाही. पण जर उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर ते हाताच्या माथाच्या रेषावर नाही, उज्ज्वल भविष्य तुमच्या कष्टावर तुमच्या निष्ठेवर अवलंबून असतं. हे कायम लक्षात ठेवा. म्हणून कष्ट करा, तुमचं भविष्य उज्ज्वलच आहे. भविष्य खोटं आहे असं नाही, असतो. प्रारब्धाचा काही भाग पुढच्या जीवनावर कार्यरत होतो. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सत्वेचे राती जेवणे संमिवते त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. हे जरी सत्य असलं तरी सुद्धा ज्ञानोबा राय म्हणतात, हे जरी सत्य असलं तर जो वाहतो त्याचंच भविष्य उज्ज्वल आहे. जो वाहत नाही त्याला कुणी काहीच करू शकत, कुठलाच महात्मा, कुठलाच परमात्मा, कुठलाच संत, कुठलाच भविष्यकार काहीच करू शकत जर तुमची करायची दानत नाही. मग आम्हाला करायचं काय हे तरी सांगा, म्हणजे आम्ही सुखी होऊ. तर मग करायचं काय? तर जामुखी निदान. आजपर्यंत काही नाही, आतापर्यंत सुरुवातीपासून काही नाही कळलं तरी हरकत. कसं असतंय, चाळणीत चालून 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 बी काहीतरी चाळणीत राहतच. त्याला म्हणतात बुसकाट. आहे का नाही बुसकाट? बुसकाट. पहिलं धान्य खळ्यात काढायचे, खळ धान्य कुठं पडायचं आणि बुसकाट कुठं पडायचं? कुठं पडायचं? बाजूला. तसं हे ज्ञानाचं खळ हे बघा. आता जे जमून बसलेत ते धान्य आहे आणि जे इसकाटलंय आधी जिंदगीचं मात्र झालंय र.
किती मात्र करून घ्याचाल, त्याला मात्र पण म्हणतात बरं का, कुठं मात्र कुठं बुसकट म्हणतात. अरे आधीच बुसकट पडले ना, अजून बुसकट पाडाय बसले ती महाराज बरं का. म्हणून विनंती आहे, येड्यावनी वागत जाऊ नका, जरा खायात बसत जा. तुम्हाला म्हणलं की नाही, लोकाला फरकच कळलं नाही अजून बी. डोंबऱ्याचा खेळ ऐकल्यावर बसल्यावर बसते ती मस्तपैकी चपला बिपला घालून. खायला का तुम्ही पुण्याचे नाही पण पापाचे तरी वाटे करी होऊ नका. जाऊ दे, तुमच्या हातात आहे, आम्ही काही करू शकतो. तुका म्हणे मेलो सांगता. जरी आतापर्यंत नाही कळलं तरी तुम्हाला सांगतो, जरी नाही कळलं तरी निदान एवढं तरी करा. आपण म्हणतो निदान एवढं तरी कर, निदान देवाचं नाव तरी घ्या, तरी सुद्धा तुमचं कल्याण आहे याचा विश्वास आहे. पण देवाचं नाव तरी घ्या. लय शास्त्र चौवेदी जाणं, साई शास्त्री 18 पुराण, हरिमुखे जामुखी निदान, तरी तुमचं कल्याण आहे. फक्त प्रेमाने भजन, त्यांच्या आशीर्वादाने जीवनाचा आनंद वाढणार आहे. अशा संतांच्या नामचिंतनाचा अट्टहास सदाशिवदादा पाटील जाधव यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त थाटण्यात आला. माझे परम भाग्य समजतंय की तुम्ही ही परंपरा जोपासताय. गेल्या वर्षी माझंच कीर्तन सोहळा होता. माझं कीर्तन आहे म्हणून कौतुक नाही हो, तुम्ही कीर्तन माझं ठेवताय म्हणून तुमचं कौतुक नाहीये, पण तुम्ही वाढदिवसाला कीर्तन ठेवताय हेच लय कौतुक आहे. वाढदिवसाला काय असतं हे मी सांगायची गरज नाही, हो की नाही. त्याच्यामुळे जेवढा खर्च चुकीच्या गोष्टीला केला जातो तेवढाच खर्च तुम्ही संप्रदायात करताय. भाग्यवान आहात सगळे संयोजक, आयोजक, नियोजक. आमच्या दादांच्या माध्यमातून कीर्तन करण्याचा योग येतो. त्यांचे मनस्व्यवहार अगदी गोड कुटुंब आहे त्यांचं, सगळंच संपूर्णच संतांची सेवा करणार आहे. परमात्मा त्यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर्य निरोगी जीवन देव, दादांना आयुष्य देव. तुम्ही मायबाप इथे जेवढे बसलायत, पांडुरंग परमात्मा तुम्हाला सुख समृद्धी अर्पण करू हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. ज्यांच्यामुळे आनंद इथे साजरा करण्यात आला आणि आनंद झाला अशी सर्व गुणवंत मंडळी, टाळकरी, ही लहान लहान मुलं. ही मुलं पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील याची खात्री नाही, पण जिथं असतील त्यांच्या घरात मायबाप आणि खांद्यावर धर्माची पताका असेल याचा विश्वास मी देते. सुशिक्षित सोबत सोबत सुसंस्कृतही ज्यांच्याकडे हे ज्ञानाची वाढणी आहे त्यांचे मनस्वी आभार. पांडुरंग परमात्मा त्यांनी ते पेलवण्याची ताकद देव ज्ञान हीच विनंती. सर्वच गुणवंत मंडळी, उत्कृष्ट गायनाचे मास्टर, नामांकित गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक, सर्व गुणवंत मंडळीसाठी जोरदार टाळ्या, जोऱ्यात जोऱ्यात. तुम्ही मायबाप इथं जमलात, आमच्या सुधाकर दादा आले, त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. माझे वडील ज्यांनी मला घडवलं, मोठं केलं, सर्व कॅमेरावाले दादा, यूट्यूबवाले दादा, माईकवाले दादा, सगळ्यांचे मनस्वी आभार अगदी. कारण तुम्ही मोठं करताय आणि तुमच्या आशीर्वादामुळेच आम्ही काहीतरी आहोत, मोठे नाही पण काहीतरी आहोत. आणि हे काहीतरी आहोत हे कुणामुळे आहोत तर तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची कृपा आहे, त्याचे आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही इथं उभा आहेत. व्यासपीठावरील सर्व नामांकित वरिष्ठ मंडळी ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हे गाव आणि हे नामचिंतन चालतं, सर्व सर्व गुरुवारांच्या चरणावर मस्तक शतशः प्रणाम. काही चुकलं असेल तर क्षमस्व. तुमच्या चरणावर मस्तक ठेवते. अभंग जसा बुद्धीला पेलला तसा सोडवला. शेवटी